पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या पक्षातले सगळे हिंदुत्ववादी, हिंदुत्वाला मानणारे हे त्यांचा पक्ष सोडून जात आहे. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. तर उद्या दुपारी 12 वाजता आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल असं सूचक वक्तव्य ट्विट आहे ते राऊतांनी केले. मात्र मनसेकडून सकाळी एक बातमी होती की जोपर्यंत जागा वाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा. हे बघा, कुणालाही युती करण्याचा पूर्ण अधिकार आहे. कुणीही एकत्र येऊ शकतं, कुणीही वेगळं जाऊ शकतं. परंतु मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं नाही आहे. मामूंची टोळी एकत्र आली त्याने मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर काही परिणाम होणार नाही. आताच आपण बघितलं की उबाटाच्या एका नगरसेविकेने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. हे मामूंच्या नादी लागल्यामुळे यांची महाराष्ट्रामध्ये जी दारुण अवस्था झालेली आहे त्याच्यामुळे आता उरले सुरलेले सुद्धा त्यांचा पक्ष सोडून भारतीय जनता पक्षामध्ये हिंदुत्वासाठी प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत. आणि त्यामुळे मामूंची टोळी एकत्र आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम हा होणार नाही. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षामध्ये प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या पक्षातले सगळे हिंदुत्ववादी, हिंदुत्वाला मानणारे हे त्यांचा पक्ष सोडून जात आहे. पण सर, ज्या प्रकारे दावा ठाकरे गटाकडून केला जातो की मराठी माणूस आहे तो ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभा राहील, काय एकंदरीत वाटतं? मराठी माणूस हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा आहे. कारण मराठी माणसाला हे चांगलं माहिती आहे की गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला, या मुंबईकरांचा विकास कोणी केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने प्राप्त करून दिला. आणि बीडीडी चाळीमध्ये 160 फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर हे देवेंद्रजींच्या सरकारने मिळवून दिलं. आणि त्यामुळे मराठी माणसाला मुंबईचा, मुंबईकरांचा आणि मराठी माणसाचा विकास गेल्या 11 वर्षामध्ये कोणी केला हे खूप चांगलं माहिती असल्यामुळे मराठी माणूस हा खंबीरपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला आपला आशीर्वाद देताना दिसत आहे. मनसेचे नेते सातत्याने ही निवडणूक भावनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी लोकसभेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे भावनेच्या भरामध्ये कुठेतरी महायुतीला फटका बसला होता, महापालिकेत सुद्धा फटका बसला वाटतं. माझी सर्वांनाही विनंती राहील की ज्यांनी मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 25 वर्ष राज्य केलं त्यांनी 25 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी आणि मराठी माणसासाठी केलेलं एक काम दाखवावं. आम्ही गेल्या 11 वर्षामध्ये केलेली 10 कामं दाखवतो. गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून काही काम केलेलं दाखवायला नाही, किमान भविष्यामध्ये काय कराल हे तरी सांगावं. भावनिक मुद्दे सोडून दुसरा कुठला मुद्दा यांच्याकडे नाही. परंतु मुंबईकरांना यांचं सत्य जे आहे ते कळलेलं आहे आणि त्यामुळे मुंबईकर महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे पाठिंबा देताना दिसत आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.